स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. करंजे जिल्हा परिषद गटात प्रियाताई सुनील पाटील आघाडीवर. प्रचार दौऱ्यात पुढे घाटमाथ्यावर भाजपचाच बोलबाला. मोही गावातील लोकांना काय वाटतं? तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खानापूरमध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खानापूर. लग्न समारंभ, साखरपुडा, बारशे, वाढदिवस, डोहाळे जेवण, मीटिंग, सेमिनार, भव्य हॉल, लॉन, गार्डन, निसर्गरम्य परिसर, भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण. आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर. संपर्क ऋषिकेश गायकवाड 9730301300. करंजे जिल्हा परिषद गटातून प्रियाताई सुनील पाटील या ठिकाणी भाजपच्या वतीने मैदानात उतरलेल्या. या ठिकाणी जर बघितलं तर सर्व महिला या ठिकाणी भाजपच्या वतीनं चिन्ह घरोघरी पोहोचवत आहेत. अतिशय उत्साह आहे. या ठिकाणी ताईंनी उमेदवारी केली आहे. काय सांगाल? सौ प्रियाताई सुनीलदादा पाटील या करंजे जिल्हा परिषद गट भारतीय जनता पार्टीकडून उभ्या आहेत. गेली 15 वर्ष दादांनी स्वतःच्या निधीतून, सरकारी निधीतून गावाचा खूप मोठा विकास केलेला आहे. तरी आमच्या गावाचा त्यांना खूप मोठा प्रतिसाद आहे. तरी इतर गावांनीही त्यांना चांगला मोठा प्रतिसाद देऊन भरघोस मतांनी, प्रचंड मतांनी विजयी करा आणि प्रियाताईंना संधी द्या की आपल्या गावाचा त्या विकास करू शकतील. अजूनही काही महिला आहेत. ताई उमेदवार आहेत या ठिकाणी. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय आम्हाला. प्रियाताईंनी खरं याला सपोर्ट की आम्ही करणारच आहे प्रियाताईंना. काय आजी, काय वाटतंय आज ताईंनी उमेदवार केल्या, विजय गुलाल घेणार? हो, लेणार की गुलाल लेणार, 100% लेणार. मी माझे सरपंच आहे. मी मागच्या 10 वर्षात भरपूर काम केलेत. ठोकळे बसवलेत, स्मशानभूमी बांधकाम केले दादानी. अजून लय भरपूर अंगणवाडीचे हे केलेलं आहे. अंगणवाडी पण बांधलेली आहे, पाण्याची टाकी, भरपूर विकास केला आहे दादानी. म्हणून असेच प्रियाताईला पण भरपूर विजय कराय प्रियाताईचा. गेली 15 वर्ष दादांनी भरपूर काम केलं आहे. तसं मेन म्हणजे आमच्या गावामध्ये आश्रमशाळा आहे, त्याच्यामध्ये नेहमी दादांचा सपोर्ट असतो आणि बरीच विकास कामे त्यांनी केली आहेत. तरी प्रियाताई सुनीलदादा पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. तसेच आमच्या गावाबरोबर इतर गावांचाही विकास त्या करतील आणि आपण त्यांना भरघोस मताने विजय करूया. अजूनही काही इथं मंडळी आहेत. काय सांगाल? आज आमच्या गावातून, मोही गावातून प्रियाताई सुनीलदादा पाटील यांची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांनी गेले 3-4 दिवस झालं ग्रामीण भागातील लोकांची पार्श्वभूमी पाहिलेली आहे. महिलांच्या आर्थिक समस्या, पायाभूत सुविधा यांचा विकास कसा करता येईल आणि BJPकडून, भारतीय जनता पार्टीकडून ताईंना राष्ट्रीय पक्षाचं चिन्हावर ते आज निवडणूक लढवत आहेत आणि गोपीचंद पडळकर साहेबांचाही पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे. इथं आमच्या गावाला किंवा आमच्या आसपासच्या गावातून ग्रामीण पार्श्वभूमी आहे. अजून नागरीकरणाचा विकास जेवढा पाहिजे तसा झालेला नाही. त्यामुळं आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिला सबलीकरण, ज्या राष्ट्रीय पक्षाचे ध्येय धोरण आहेत ते ग्रामीण भागापर्यंत कसे पोचता येतील, हे सगळ्यात मोठं ध्येय घेऊन आमच्या ताई ग्राउंडवर उतरलेल्या आहेत. त्यामुळं प्रत्येक महिलांचा, गोरगरिबांचा, ग्रामीण लोकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आता लाडकी बहीण योजना, महिला आर्थिक सबलीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्राचा कोणताही विषय असला, सुकन्या समृद्धी योजना म्हणा किंवा गावातील अंतर्गत रस्ते, गटारे, ड्रेनेजचं, सगळ्यात मध्ये सायन्स टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून सोलरचं काही सोलरसुद्धा आमच्या गावातनी बसवले. दादांचे तसे कामाचं विकास काम गेले 15 वर्ष झालं मोही ग्रामपंचायतमध्ये त्यांची सत्ता आहे. त्यांनी गावातला विकास, पेविंग ब्लॉक बसवणे, स्मशानभूमीचे बांधकाम, नाला बंधाऱ्याचे बांधकाम करणे, असा पूर्णपणे विकास केलेला आहे. गोरगरिबांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कधीही ती जनतेसाठी धावत पळत गेलेले आहेत. म्हणजे त्यांना कधी पण कॉल करा, एनी टाईम कॉल रिसीव करतात ते, असं हे ध्येय धोरण. आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय पक्षातून अशी त्यांची पार्श्वभूमी आहे की कोणतेही ताईंच्या घराला कोणतेही राजकारणाचा गंध नाही. पूर्णपणे एक सामाजिक दृष्टिकोन दादांचं म्हणजे असं पण नाही की बाबा ह्यांना म्हणजे एखादा असं काही तर म्हणेल की बाबा दादांचं म्हणजे असे गलाई व्यावसायिक आहेत
किंवा काय नाही, दादांचे 15 वर्ष इथं ह्या लोकांच्या प्रत्येक लोकांपर्यंत ते पोचलेले आहेत. समाजात त्यांचं कार्य आहे, त्यामुळं ते आज इथंपर्यंत गेलेत. आणि हे बघितल्यानंतर गोपीचंद पडळकर साहेबांनी त्यानंतर त्यांना शीट जाहीर केलं आहे. दादांना सांगितले की बाबा तुमचं कर्तृत्व आहे आणि तुम्ही खरोखर ह्या गोष्टी करू शकता. त्यामुळं करंजे जिल्हा परिषद गटातील तमाम बंधू आणि भगिनींना एक ग्रामीण पार्श्वभूमीतील एखादी व्यक्ती आज जिल्हा परिषदसाठी झुंज देत आहे, तरी तुमची सहकार्याची अपेक्षा आहे. सगळ्या महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, व्यक्तींनी, सगळ्यांनी, तरुण वर्गांनी, तरुणी वर्गांनी, एज्युकेटेड पर्सननी सगळ्यांनी एक हे करा की BJPचा अजेंडा खरोखरच ज्या केंद्र सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये, जिल्ह्यामध्ये, महानगरपालिकेमध्ये ज्या पक्षाचं नेतृत्व म्हणजे व्यक्तिमत्व चांगलं आहे, त्या पक्षासाठी 100% जिल्हा परिषदला आपली ताई निवडल्यानंतर गावचा, आसपासच्या गावांचा, आपल्या गटाचा विकास होणारच आहे. त्यामुळं बिनधास्त प्रत्येकाने कमळावर शिक्का मारून ताईंना भरघोस मताने विजय करायचा, हा निश्चयच करायचा. गेले 5-7 दिवस झालं ताई पायाला भिंगरी बांधून 7 ते 8 दिवस झालं प्रत्येक घराघरातनी प्रत्येक महिलांची विचारपूस करत आहेत. तुमच्या समस्या काय आहेत, तुम्हाला काय मागणी आहे, त्यावेळेला प्रत्येक ताई उत्तर देत आहेत, दादासुद्धा उत्तर देत आहेत. असं त्यामुळं सगळ्यांनी एकोपानं एक ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या ताईंना मदत करून विजय घोषित करावं आणि मतदान करावं. आमच्या गावामध्ये मशानभूमीची समस्या मोठी समस्या होती. म्हणजे खानापूर ते मोही रस्त्याच्या उजव्या साईडला मशानभूमी आहे आणि एकदम रस्त्याला जवळच होते आणि जागेची समस्या होती. दादांनी आपल्या स्वतःच्या स्वखर्चानं जागेचे खरेदी करून गावाला मशानभूमीचं काम केलं आणि बांधकाम करून दिलं. महत्त्वाचं म्हणजे त्यातनं उद्दिष्ट साध्य काय झालं की साईडला वॉल कंपाऊंडसुद्धा नव्हतं. जिल्हा परिषद शाळा जवळ असल्यामुळं लहान मुलांना भीतीचं वातावरण निर्माण होत होतं. त्यामुळं दादांना लक्षात आलं की बाबा इथं काहीतरी करण्याची गरज आहे. त्यावेळेला दादांनी काय केलं, आधी ते हे केलं, लँड ॲक्वेशन केलं, त्यानंतर तिथं ते बांधकाम केलं आणि एक मस्तपैकी प्रशस्त असं ते बांधकाम तिथं दाखवण्यात करण्यात आलेलं आहे. तिथं बैठक व्यवस्था, त्याचप्रकारे एक आत ऑल कंपाऊंडच्या आत झाडे पण लावली त्यांनी. म्हणजे असे विकास कामं. त्याचप्रकारे गावात आता नळ योजना, पाण्याचं नळ योजना, अमृत योजना, जसे BJPची अमृत योजना जशी आहे गावापर्यंत पोचणं हे गरजेचं आहे, तसं प्रत्येक म्हणजे गाव आमचा एक्सटेन्सिव्ह झालेला आहे. त्यामुळं तिथं प्रत्येक घराघरापर्यंत नळ पोचलेला आहे. पाणी येणं 20-25 मिनटं पाणी असू द्या, पूर्णपणे पाण्याला प्रेशर आहे. गाव त्यावेळेला म्हणजे असं बेकार कंडिशन होती की बाबा कळशी विहिरीला जाणे, बोरला जाणे, कोणाच्या तर कूपनलिका आहेत त्यांच्या तिकडे जाणे, पाणी भरणे, अशा कंडिशन होत्या. पण ज्यावेळेला अमृत योजना ही तर राबवली, म्हणजे BJPची सरकारचंच उद्दिष्ट इथं दादांनी ज्यावेळेला राबवलं तळागाळापर्यंत त्याचं हे केलं, इम्प्लिटेशन केलं. आणि त्यामुळे सगळ्या गोष्टीत एक पाण्याचा, पुन्हा तुम्हाला सांगतो आरोग्याचा आणि महत्त्वाचा सगळ्यात मुद्दा म्हणजे दादांनी कोरोनाच्या टाईमाला 2 वर्ष इथं राहिलेले आहेत दादा. त्यामुळे त्यांना बघितलं की बाबा निसर्ग काय महत्त्वाचा आहे, नेचर काय इम्पॉर्टन्स आहे. कारण ज्यावेळेला व्हेंटिलेशनला ज्यावेळेला ऑक्सिजनची गरज भासू लागली, त्यावेळेला त्यांना असं वाटायला लागलं की बाबा आपलं फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी करू शकतो. त्याने एक 400 ते 500 झाडांची लागवड केली. 15 ऑगस्टला एक आपण काय करूया, एक ज्येष्ठ नागरिकांना, शाळेच्या विद्यार्थ्यांना काय करूया, तर एक झाड गिफ्ट देऊया. आणि प्रत्येकाने काय केलं, एक त्यांचा म्हणजे एक रिकॉग्नाईज म्हणून नाही का नाही, म्हणून त्यांनी काय केलं, झाडाची लागवड केली. आज ती झाडं आज आणि आता हा फुलाचा आणि फळांचा मोहर आज भरला आहे. आणि आज गेली 15 वर्ष झालं या ठिकाणी दादा काम करतायत. अनेक कामं त्यांनी केलेली आहेत. म्हणजे कुठल्याही कामाची त्यांनी प्रसिद्धी न करता, कुठलाही स्वार्थ न साधता ते काम करतात. आज त्यांच्या कामाच्या बरोबर ताई देखील उभा आहेत. या प्रत्येक कामात त्यांचा हा सहभाग आहे. आज त्या समोर आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही काय वाटतं? ताईंचं नेतृत्व म्हणजे म्हणतात ना, एखाद्या सामाजिक पुरुषाच्या मागं स्त्रियांचा हात असतोच. दादांनी 100% घरच्या होम मिनिस्टरची परमिशन घेतलीच असणार आणि त्यांचा पाठिंबा असल्यास प्रत्येक पुरुष पुढं पाऊलच टाकत नसतोय. त्यामुळं कदाचित त्यांना पण कुठंतरी वाटलेलं आपला माणूस कायम समाजातच आहे हो. त्यांना पण असं जाणवलं की बाबा हा उठतोय सुटतोय आणि समाजातच मिक्स होतोय. त्यांना पण जाणवलं की बाबा हा माणूस समाजासाठीच आहे.
कारण 15-20 वर्ष झालं त्याचंच आहे. तुमच्या कुठल्याही गोष्टीत शिक्षणाचा, आरोग्याच्या कुठल्याही ह्याच्यात जावा, प्रत्येक गोरगरिबापर्यंत हा माणूस पोचला आहे. त्यामुळं आणि ताईंचा पण पूर्णपणे त्यांच्या गोष्टीला म्हणजे प्रत्येक कामाला सपोर्ट आहे. आज दादा 15 वर्ष झालं स्वतःच्या खर्चातून गावच्या विकासासाठी एवढे झटत असतील तर ताईच्या मार्गदर्शनाखाली दादांचं काम 100% चांगलं असणार आहे. आणि गावातील कोणतेही म्हणजे आपल्या करंजी गटातील कोणत्याही समस्या असेल त्यावेळेला ते दादा पूर्णपणे कंप्लीट करतील. कोणही त्या समस्येपासून दूर राहणार नाही. मग तुमच्या कुठल्याही काय पण असू द्या, प्राथमिक गोष्टी कोणत्या पण असू द्या, दुय्यम गोष्ट असू द्या, आरोग्याच्या, महिलांच्या कुठल्याही समस्या असू द्या, महिला म्हणून आज सक्षमीकरण जी केंद्र सरकारचं धोरण आहे त्या दृष्टिकोनातून आज प्रियाताईसुद्धा त्या स्टेजला उतरलेल्या आहेत. आणि दादांचं पण त्यांच्या उमेदवाराला पूर्णपणे पाठिंबा आहे की बाबा तुम्ही महिलांचं सबलीकरण, सशक्तीकरण, आज महिला बचत गटाचं शासनाचं जे धोरण आहे की आर्थिक विकास झाला पाहिजे, आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून आज पूर्ण विकास झालेला आपल्याला दिसून येतो आहे. आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर असा विकास होईल. त्यामुळं आज करंजी गटातील तमाम बंधू आणि भगिनीला एक नम्र विनंती करतो की तुम्ही ह्या गोष्टीचं पालन करून आमच्या उमेदवाराला भरघोस मताने विजय करावं. मोदीचं जसं ध्येय धोरण आहे तसं आपल्या गटाचा सुद्धा पूर्णपणे करण्यात येईल. कारण गोपीचंद पडळकर साहेबांचा पूर्णपणे दादावर आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी. प्रचाराला या ठिकाणी वेग आलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रियाताई पाटील यांनी घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे. घाटमाथ्यावर त्यांना चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांना निवडून द्यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे. कॅमेरामॅन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, खानापूर, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.